नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि केसरी मराठा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गीता रहस्य या ग्रंथाच्या जयंती निमित्ताने गीता रहस्यातील भक्ती विचार या विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. 30 मार्च या दिवशी गीता रहस्य या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते. भारतवर्षाचे वैशिष्ट्य असे की इथे लोकोत्तर व्यक्तींचीच नव्हे तर ग्रंथांचेही जन्मदिवस संपन्न केले जातात. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती संपन्न होते. गीतेवरील मराठी भाषेत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली रसाळ टीका ज्ञानेश्वरी या ग्रंथाची जयंती भाद्रपद महिन्यात साजरी केली जाते. याच मांदियाळीत इंग्रजी कालगणनेनुसार 30 मार्च रोजी लोकमान्य टिळकांनी रचलेल्या गीता रहस्य ग्रंथाची जयंती दरवर्षी संपन्न केली जाते. मूळ ग्रंथ गीता, त्यावर मध्ययुगात रचलेली भावार्थ दीपिका ही टीका आणि आधुनिक काळात रचला गेलेला गीता रहस्य ह्या सर्वांगाने गीतेतील तत्वज्ञानाचा सांगोपांग विचार करणारा ग्रंथ, या तीनही ग्रंथांची जयंती संपन्न करण्याची परंपरा निर्माण होणं हे निश्चितच अनन्यसाधारण आहे. ही बाब गीतेच्या तत्वज्ञानाची त्रिकाला बाधितता आणि गीतेच्या तत्वज्ञानाचा कालसापेक्ष विचार मांडण्याची आवश्यकता व्यक्त करते. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्यांनी 2 नोव्हेंबर 1910 म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला गीता रहस्याच्या लेखनाचा प्रारंभ केला आणि सुमारे 5 महिन्यात त्यांनी संपूर्ण गीता रहस्य म्हणजे परिशिष्टासह 15 प्रकरण स्वहस्ते लिहून पूर्ण केली. असा निर्देश 2 मार्च 1911 या दिवशी लिहिलेल्या त्यांच्या पत्रात आहे. म्हणजे सुमारे 5 महिन्यात या ग्रंथाच्या लेखनाचं काम त्यांनी पूर्णत्वास नेलं. ग्रंथलेखनाचे प्रयोजन लोकमान्यांच्या शब्दात सांगायचे तर, भगवद्गीतेवर हल्ली जी भाष्य आणि टीका उपलब्ध आहेत त्यात गीतेचे रहस्य सांगावे तसे सांगितले नाही अशी पुष्कळ वर्षे माझी समजूत झालेली होती. या समजुतीस व्यवस्थित रूप देऊन पाश्चात्य आणि पौर्वात्य तत्वज्ञानाच्या तुलनेसह गीतेवर मी एक ग्रंथ मराठी भाषेत लिहून तयार केला आहे, असं लोकमान्य म्हणतात. लोकमान्यांची इतर पुस्तकं इंग्रजी भाषेत आहेत, मात्र गीता रहस्य त्यांनी मराठीत लिहिले. याचे कारण सांगताना ते म्हणतात, मला गीतेचा कर्मयोग माझ्या लोकांना शिकवायचा आहे. आम्ही कर्मयोगाला अंतरलो आहोत, त्याचा आमच्या लोकांना साफ विसर पडला आहे. गीतेतील कर्म प्रवृत्त करणाऱ्या तत्वज्ञानाचे समाजाला स्मरण करून देण्यासाठी म्हणून धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत तेजस्वी आणि निर्मल हिरा म्हणजे श्रीमद भगवद्गीता यावर भाष्य करणारा हा ग्रंथ लोकमान्यांनी रचला. गीता रहस्य रचनेच्या या पूर्वपीठिकेनंतर आजचा व्याख्यानाचा जो विषय भगवद्गीतेतील भक्ती विचार याविषयी मी बोलायला सुरुवात करते. गीता रहस्यातील भक्ती विचार जाणून घेण्यापूर्वी गीतेमध्ये भक्तिविषयक विचार कोणत्या अध्यायात आणि कशा प्रकारे मांडला आहे हे संक्षेपाने जाणून घेणं योग्य ठरेल. भगवद्गीतेमधील 18 अध्यायांपैकी भक्तिविषयक विवेचन प्रामुख्याने 9व्या ते 12व्या अध्यायांमध्ये केलेले दिसते. ज्ञानयोग तसेच कर्मयोगाचे निरूपण झाल्यानंतर सर्व लोकांना परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सुकर असा राजमार्ग म्हणून भक्तियोगाचे निरूपण 9व्या अध्यायापासून केलेले दिसते. 9व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकातच भक्ती मार्गाची प्रसिद्ध व्यवच्छेदक लक्षणे सांगितली आहेत. भक्ती मार्गाची प्रशंसा केली आहे. त्यानंतर भगवंताच्या आश्चर्यकारक स्वरूपाचे तसेच अलौकिक सामर्थ्याचे संक्षेपाने वर्णन करून सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय याकरता ईश्वरच कारणीभूत आहे हे स्पष्ट केले आहे. ईश्वराचे सर्वज्ञत्व, सर्व शक्तिमत्व, सर्व गामित्व सांगून दैवी आसुरी स्वभावाचे तसेच यज्ञयाग आणि त्याच्या अनित्य फळांचे वर्णन करून भक्तीच्या विवेचनाला प्रारंभ केला आहे. भक्ती मार्गातील महत्वाची तत्वे जसे भाव तसा देव, देव भावाचा भुकेला हाच आशय व्यक्त करणारे श्लोक 9व्या अध्यायात येतात. भक्ती करणं म्हणजे नेमकं काय हे प्रसिद्ध अशा पत्रम पुष्पम फलम तोयम मन्मना भव मद्याजी यत करोशी यद अश्नासी
इत्यादी श्लोकांमधून, तसेच नमे भक्त प्रणश्यती योगक्षेमं वहाम्यहम इत्यादी चरणांमधून पटवून दिले आहे. भक्ती मार्गाच्या विवेचनाच्या अनुषंगाने सृष्टीमध्ये अनुभवास येणाऱ्या परमेश्वराच्या अनेक व्यक्त रूपांचं म्हणजेच विभूतींचं वर्णन 10व्या अध्यायात केलं आहे. हे वर्णन ऐकून ईश्वराचे सर्वव्यापी रूप पाहण्याची अनावर इच्छा अर्जुनाला झाली. म्हणून 11व्या अध्यायात अर्जुनाला दाखवलेल्या भगवंताच्या ऐश्वर्ययुक्त विश्वरूपाचे अद्भुत वर्णन केले आहे. या अध्यायाच्या अखेरीस भक्तिभावाने आणि निसंग बुद्धीने सर्व व्यवहार करणे हे भक्तीचे सार सांगितले आहे. गीतेतील भक्तिमार्ग विषयीचा अत्यंत महत्वाचा भक्ती योग असेच शीर्षक असलेला अध्याय म्हणजे 12वा अध्याय. या अध्यायात अव्यक्ताची उपासना आणि व्यक्ताची उपासना यापैकी श्रेष्ठ मार्ग कोणता अशा अर्जुनाच्या प्रश्नाला अनुसरून अव्यक्तोपासना आणि व्यक्तोपासना म्हणजे भक्ती मार्ग यांची तुलना केली आहे. व्यक्तोपासना म्हणजे भक्ती मार्ग आचरण सुकर आहे असे निश्चितपणे सांगितले आहे. भक्तीची ज्ञान भजनादी कर्मे इत्यादी साधना सांगून अखेरीस कर्मफल त्यागाचे महत्व सांगितले आहे. त्यानंतर भक्ती मार्गाचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन स्थितप्रज्ञाच्या वर्णनाच्या धर्तीवर केलेले दिसते. भक्ती मार्गाचे विवेचन करणाऱ्या या 4 अध्यायांव्यतिरिक्त गीतेत इतरत्र देखील अनुषंगिक रूपाने भक्तीचे महत्व सांगणारे श्लोक आढळतात. 6व्या अध्यायात कर्मयोगाचे वर्णन करताना श्रद्धेने मला जो भजतो त्यालाच मी सिद्ध योगी म्हणजेच कर्मयोगी मानतो असे म्हटले आहे. 7व्या अध्यायाच्या म्हणजे ज्ञान विज्ञान योग या अध्यायाच्या प्रारंभी देखील माझ्या ठिकाणी चित्त ठेवून माझाच आश्रय कर असे म्हटले आहे. अशाच प्रकारचे विचार उर्वरित अध्यायांमध्येही विखुरलेले दिसतात. भक्तीचे सिद्धांत, त्यानुसार त्याचे आचरण, भक्ती मार्गाची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या या अध्यायांमध्ये आणि भक्तिविषयक इतर अध्यायांमध्ये विखुरलेल्या श्लोकातील आशय गीता रहस्यातील 13व्या प्रकरणात लोकमान्यांनी अतिशय तर्कशुद्ध आणि सुसूत्र पद्धतीने मांडलेला दिसतो. या प्रकरणापूर्वी कर्म जिज्ञासा, कर्मयोग शास्त्र, कर्म मीमांसा, सांख्य दर्शनातील प्रकृती विचार, विश्वनिर्मितीचा सिद्धांत, प्रकृती, पुरुष आणि परमात्मा, त्यानंतर कर्म सिद्धांत इत्यादी गीतेच्या महत्वाच्या विषयांवर विविध अंगी दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा केलेली दिसते. अर्थात भक्ती मार्ग हे भक्ती योग पर विवेचन करणारे प्रकरण वाचताना तत्पूर्वीच्या प्रकरणांमधील आशय माहित असणे अपेक्षित आहे. गीतेत ज्याप्रमाणे ज्ञानयोग, कर्मयोग या निष्ठांचे तसेच पातंजल योग, ज्ञान विज्ञान, अध्यात्म इत्यादी विषय हाताळल्यानंतर भक्तियोगाचे विवेचन केले आहे, त्या क्रमाला अनुसरूनच गीता रहस्यातीलही सर्व विषयांची चर्चा केल्यानंतर भक्ती मार्ग हा विषय हाताळलेला दिसतो. भक्ती मार्गातील अनेक विषय आणि उपविषयांची उद्बोधक मांडणी या प्रकरणात आहे. या प्रकरणात ही मांडणी करताना पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन केलेले दिसते. सर्वप्रथम सामान्य जनांसाठी निर्गुण ब्रह्म प्राप्तीचे मार्ग खुले नसल्यामुळे भक्ती मार्गाची अत्यंत निकड स्पष्ट केली आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी देखील श्रद्धा आणि विश्वास यांची आवश्यकता. थोडक्यात आत्मज्ञानासाठी श्रद्धा आणि बुद्धी यांचे परस्पर सापेक्षत्व, परस्परावलंबित्व स्पष्ट केले आहे. शुष्क तर्काची निष्फळता स्पष्ट केली आहे. व्यावहारिक आणि चपखल उदाहरणातून ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धेची आवश्यकता सांगितली आहे. मोक्षदायी आत्मप्राप्तीसाठी सुद्धा श्रद्धा आणि बुद्धी या दोन्हीची आवश्यकता आहे, हे उदाहरणांनी स्पष्ट करून सांगितले आहे. अशा रीतीने भक्ती मार्गाची आवश्यकता सांगून प्रशंसा केली आहे. उपासना आणि भक्ती यांची सहज समजेल अशी नेमकी व्याख्या दिली आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्तांच्या प्रकाराचा निर्देश करून निर्गुण आणि सगुण भेद भक्तीतील स्पष्ट केले आहे. निर्हेतुक भक्तीचे श्रेष्ठत्व आणि वैशिष्ट्य वर्णन केले आहे. मार्ग आणि निष्ठा या 2 संज्ञांमधील भेद कर्मनिष्ठा, ज्ञाननिष्ठा आणि भक्ती मार्ग या संज्ञांद्वारे समर्पकरित्या स्पष्ट केला आहे.
भक्ती मार्गामधील उपास्य म्हणजे ईश्वराचे मानव रूपातील आविष्करण म्हणजेच प्रतीक याचा धात्वर्थ स्पष्ट करून भक्ती मार्गातील प्रतीकाचे महत्व सांगितले आहे. मात्र प्रतीकांमुळे निर्माण होणारे मतभेद आणि वाद हा भक्ती मार्गातील धोका आहे असे म्हणून त्याकडेही लक्ष वेधले आहे आणि त्यावरील उपायही गीतेच्या आधारे सुचवले आहेत. ज्ञान आणि कर्ममार्गातील कर्म सिद्धांत शब्दभेदाने भक्ती मार्गातही कसे लागू होतात हे स्पष्ट केले आहे. भक्ती आणि ज्ञान, भक्ती आणि कर्म यामध्ये विरोध नसून भक्ती ही दोनही निष्ठांसाठी उपकारक आहे असा सिद्धांत मांडला आहे. कर्म विपाक प्रक्रियेतील सिद्धांत आणि अध्यात्मशास्त्रातील तत्वांचा भक्ती मार्गात अंतर्भाव, भक्ती आणि कृष्णार्पण बुद्धीने केलेली कर्म यांच्यातील अविरोध गीता, तुकाराम गाथा आणि दासबोध या ग्रंथांतील उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. भक्तीची परिणती ईश्वरार्पण आणि निर्मल बुद्धीने केलेल्या कर्मामध्ये आहे हे पटवून दिले आहे. कर्ममय भक्तीचे तत्व हाच गीतेचा अंतिम सिद्धांत आहे असे शेवटी सांगितले आहे. ज्ञान मार्गापेक्षाही भक्ती मार्गातला एक महत्वाचा विशेष म्हणजे भक्ती मार्गाच्या आचरणात स्त्री, पुरुष, वर्ण इत्यादी भेदांना थारा नाही. या मार्गाचा अवलंब करून स्त्रिया, वैश्यादी देखील परमगती प्राप्त करू शकतात हा होय. मनुष्य कितीही दुराचारी असेल तरी अनन्य भावाने भक्ती केली असता परमेश्वर त्याला आपला करतो असा विश्वास शेवटी उदाहरणांनी स्पष्ट केला आहे. गीता रहस्यात ज्या प्रकारे विषयाचा प्रारंभ बहिरंग परीक्षणाने केला आहे त्याप्रमाणे भक्ती विचार या व्याख्यानातील वर उद्धृत केलेला विषय म्हणजे बहिरंग होय. प्रत्यक्ष या प्रकरणात भक्ती विषयक सिद्धांत लोकमान्यांनी कसे मांडले आहेत ते सांगण्याचा अल्प प्रयत्न आता केला आहे. भक्ती मार्ग म्हणजे काय हे समजावून सांगण्यापूर्वी भक्ती मार्गाची आवश्यकता, महत्व आणि प्रशंसा प्रश्नोत्तर रूपांच्या शैलीमध्ये ग्रंथकारांनी केलेली दिसते. आत्मज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीच नाही, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते असे साक्षात भगवद्गीतेत म्हटले असले तरी आत्मज्ञान रूपी सिद्धी प्राप्त करण्याचा हा बुद्धिरूपी मार्ग प्रत्येकाला शक्य नाही. आत्मज्ञान होण्याची तीव्र बुद्धी प्रत्येकाकडे नसते. मग अशा व्यक्तींना आत्मस्वरूप कसे समजणार? यासाठी तीव्र बुद्धीशिवाय आत्मज्ञानाचा दुसरा मार्ग नाही का असा प्रश्न उपस्थित करून त्याला उत्तर म्हणजे बुद्धिमान माणसांवर विश्वास ठेवणे हा असू शकतो असे सांगितले आहे. परंतु पुन्हा बुद्धिमानांमध्ये मतभेद असतात. अशा वेळी ज्ञानप्राप्तीची पात्रता नसेल तर श्रद्धा हा दुसरा मार्ग होऊ शकतो काय? या प्रश्नाचे उत्तर विविध उदाहरणे देऊन ग्रंथकारांनी सहज पटेल अशा सुलभ पद्धतीने समजावले आहे. लोकमान्य म्हणतात, श्रद्धेशिवाय ज्ञानाला परिपूर्णता नाही. सर्व ज्ञान केवळ बुद्धीने प्राप्त होते, त्याला मनोवृत्तींचे सहाय्य लागत नाही. हा तर्क केवळ ज्ञानाचे साधन मानणाऱ्या लोकांचा वृथा अभिमान आहे असं ते म्हणतात आणि सूर्योदयाचे उदाहरण देतात. पूर्वजांपासून कितीतरी काळ सूर्य दररोज उगवतो हे माहीत असते. सूर्य उगवण्याचा हा क्रम अबाधित आहे, त्यामुळे यापुढेही तो नित्य राहील आणि म्हणून सूर्याचा दररोज उदय होईल हा विचार श्रद्धेतून आलेला आहे. सूर्य उगवण्यामागची शास्त्रीय कारण माहीत असलेले थोडेच असतात. इथे वरकरणी हे अनुमान वाटले तरी या ज्ञानाच्या मुळाशी श्रद्धाच आहे. ते म्हणतात, जगाच्या बहुतांशी व्यवहारामागे अशा रीतीने श्रद्धा इत्यादी नैसर्गिक मनोवृत्तीच आहेत. मग प्रश्न निर्माण होतो, बहुतांशी व्यवहारामागे श्रद्धा असेल तर बुद्धीचं काय काम? या मनोवृत्तींना नियंत्रित करण्याचं काम बुद्धी करते. बुद्धी सारासार सत्यासत्याचा निर्णय तेवढा केवळ करते. जे ज्ञान श्रद्धा प्रेमादी शुद्ध मनोवृत्तींशिवाय असते ते ज्ञान अपूर्ण आणि कच्चे समजले पाहिजे असे लोकमान्य म्हणतात. बुद्धीने प्राप्त झालेल्या ज्ञानाची पूर्तता होण्यासाठी ते ज्ञान बुद्धीतून उतरून मनोवृत्ती आणि आचरणात फलद्रूप झाले पाहिजे. यासाठी ते दाखला देतात तो छांदोग्य उपनिषदातील श्वेतकेतू आणि आरुणी संवादाचा.
तत्वमसी हा सिद्धांत सांगून झाल्यानंतर अखेर श्रद्धच हो, यावर विश्वास ठेव असा उपदेश अरुणीने केला आहे, तो याच दृष्टीने. जो सिद्धांत ज्ञानमार्गात तोच कर्ममार्गाच्या बाबतीतही तितकाच खरा आहे, हे 6व्या अध्यायातील वचन उद्धृत करून ते सिद्ध करतात. अचिंत्याहा खलु खलु ये भावाहा न तांस तर्केण चिंतयेत. आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळताना प्रश्न उपस्थित करतात की बुद्धिमान मनुष्यांमध्ये मतभेद असला तरी जी व्यक्ती जास्त विश्वसनीय आहे त्याच्या वचनांवर श्रद्धा ठेवता येते. इथे जाता जाता यालाच आप्त वचन प्रमाण म्हणतात असेही टिळक सांगून जातात. आप्त म्हणजे विश्वसनीय मनुष्य. विश्वसनीय लोकांच्या वचनावर विश्वास ठेवून जगातले व्यवहार कसे चालतात हे सांगण्यासाठी पुन्हा नित्य व्यवहारातले दाखले त्यांनी दिले आहेत. एकावर एक आकडा मांडला की 2 न होता 11 का होतात याची मुळातून कारण फारच थोडे लोक सांगू शकतात. परंतु हा सिद्धांत सर्वच लोक सत्य मानतात, तो श्रद्धेच्या आधारावर. दुसरे व्यवहारातले त्यांनी दिलेले उदाहरण म्हणजे हिमालयाच्या उंचीचे. हिमालयाची उंची 23,000 फूट आहे असं म्हणताना ही उंची प्रत्यक्ष मोजलेली नसून भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात वर्णन केलेली असते आणि ती सत्य या श्रद्धेने उत्तर दिलेले असते. त्याचप्रमाणे ब्रह्म निर्गुण आहे असं मानण्यात प्रत्यवाय काय आहे असा प्रश्न ते करतात. सृष्टीतील नाशिवंत आणि अनित्य पदार्थांच्या मुळाशी सर्व शक्तिमान निर्गुण असे तत्व आहे, हे मनुष्याने श्रद्धेने ओळखून हजारो वर्षे जगभर या शक्तीची विविध प्रकारे उपासना होत आहे. ब्रह्मस्वरूपाची मीमांसा करून ते निर्गुण आहे हे यानंतर ठरवले गेले आहे. अशा प्रकारे भक्ती मार्गातील श्रद्धा हे मूलभूत तत्व प्रकरणाच्या प्रारंभीच विविध युक्तीच्या आधारे वैदिक ग्रंथातील उद्धरण आणि व्यावहारिक उदाहरणे देऊन प्रतिष्ठापित केले आहे. ब्रह्म निर्गुण आहे हे केवळ श्रद्धेने जाणूनही पुरेसे नाही. मनुष्याच्या या जगातील परमसाध्य अशी जी ब्राह्मी स्थिती ती कोरड्या ज्ञानाने किंवा निव्वळ श्रद्धेने प्राप्त होणार नाही. हे ज्ञान दीर्घ अभ्यासाने नित्य सवयीने हृदयात आणि देहेंद्रियात भिनून जाऊन आचरणाद्वारा ब्रह्मात्मक बुद्धी हा देह स्वभाव म्हणजे जीवनशैली व्हायला हवी आणि त्यासाठी परमेश्वर प्रेमाने मनोवृत्ती तदाकार करणे हाच मार्ग आहे. या मार्गालाच उपासना म्हणजे भक्ती असे म्हणतात असे टिळक म्हणतात. भक्ती आणि उपासना ह्या संज्ञा समानार्थक वापरलेल्या दिसतात. भक्ती मार्गातील भक्ती ही संकल्पना आणि तत्व अशा रीतीने प्रकरणाच्या सुरुवातीला स्पष्ट केले आहे. आता भक्तीचे स्वरूप स्पष्ट करतात. ही भक्ती पर म्हणजे निरतिशय, निर्हेतुक आणि निरंतर असली पाहिजे. भक्तीमध्ये इच्छेचा अंतर्भाव झाला तर ती काम यज्ञ कर्मापेक्षा वेगळी राहणार नाही. अशा सहेतुक कर्माने चित्तशुद्धीही होणार नाही आणि ती ब्रह्मज्ञानासही उपकारक ठरणार नाही. भक्तीतील हे तत्व समजण्यासाठी गीतेत सांगितलेले भक्तांच्या 4 प्रकाराचा निर्देश ग्रंथकर्त्याने मोघम केला असून नारदासारख्यांची निर्हेतुक निष्काम बुद्धीने केलेली भक्ती सर्वश्रेष्ठ असे स्पष्ट केले आहे. भागवत पुराणातील नवविधा भक्तीचा निर्देश करून याविषयी भक्तिसूत्र तसंच दासबोधात भक्तीचे अनेक प्रकार सांगितले आहेत असे म्हणून हा विषय पूर्ण केला आहे. जो विषय ख्यात आहे आणि म्हणूनच ज्ञात आहे त्यावर अधिक शब्द खर्च न करता पुढील विषयाचा विचार केला आहे. भक्ती म्हटली की तिथे उपास्य आणि उपासक असा भेद आलाच. परंतु उपनिषदात तर एकमेवा द्वितीय अशा ब्रह्माची उपासना सांगितली आहे. अशा अद्वैत ब्रह्माची उपासना भेद मानणाऱ्या भक्ती मार्गाने कशी होणार असा प्रश्न यानंतर उपस्थित केला आहे आणि उत्तर देताना म्हटले आहे, निर्गुण ब्रह्माशी एकरूप होण्याची योग्यता मनाला येण्यासाठी साधनेसाठी ब्रह्मस्वरूप घ्यायचे ते दुसऱ्या प्रतीचे म्हणजे मनाला गोचर होणार. इथे लेखकांनी मनाला गोचर होणारी ब्रह्माची सगुण रूपे आणि इंद्रियाला गोचर होणारी सगुण रूपे असा 2 प्रकारे भेद केलेला दिसतो. लोकमान्य म्हणतात, उपनिषदात देखील जिथे जिथे उपासना आहे तिथे तिथे अव्यक्त ब्रह्माचे सगुण रूपात वर्णन केले आहे.
प्राण, सत्य, संकल्प, सर्व रस, सर्व कर्म अशा मनाला गोचर होणाऱ्या गुणांनी युक्त ब्रह्म सांगितले आहे. परंतु ही उपासना सोपी नाही, कारण जी वस्तू इंद्रियांना गोचर नसते तिच्या ठिकाणी मन स्थिर करणं भल्याभल्या नाही जमत नाही. एखाद्या गोष्टीला चिकटणं हा मनाचा गुणधर्म आहे आणि म्हणूनच सगुण रूपात म्हणजे प्रत्यक्ष नामरूपात्मक वस्तू समोर असल्याशिवाय मन स्थिर होत नाही. इतकंच काय, व्यक्त वस्तू पाहिल्याशिवाय अव्यक्ताची कल्पना पण मनात निर्माण होऊ शकत नाही. उपासनेचा हा जो प्रत्यक्ष मार्ग त्यालाच भक्ती मार्ग असे म्हणतात, अशी भक्ती मार्गाची व्याख्या टिळकांनी केली आहे. इथे देखील व्यक्ताचे महत्व सांगताना टिळकांनी पुन्हा भूमितीतले उदाहरण दिले आहे. रेघ अनादि अनंत असते आणि म्हणून अव्यक्त आहे. अशी रेघेची कल्पना मनात निर्माण होण्यासाठी नमुना म्हणून पाटीवर किंवा फळ्यावर रेघ काढून दाखवायला लागते. या उदाहरणाद्वारे व्यक्ताचे महत्व टिळक स्पष्ट करतात. अशा रीतीने प्रकरणाच्या सुरुवातीलाच भक्ती मार्गात अपेक्षित असलेली तत्वे, प्रश्न उत्तर संवादरूपी पद्धतीने टिळकांनी वाचकांच्या समोर मांडलेली दिसतात. हे सगळं वाचून ज्ञान आणि भक्ती यांमध्ये विरोध आहे की काय असा प्रश्न वाचकाच्या मनात निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच ज्ञान आणि भक्ती मार्गातील परस्पर पूरकत्व, साम्य, वैषम्य सहज सोप्या भाषेत लेखकाने सांगितले आहे. बुद्धीच्या योगे अव्यक्त स्वरूपाच्या ठायी विचार आणि मन स्थिर केले तरी सुद्धा श्रद्धेची आवश्यकता असतेच, अशी अतिशय महत्वाची बाब ग्रंथकाराने लक्षात आणून दिलेली आहे. हाच विषय अधिक स्पष्ट करताना ग्रंथकार म्हणतात, सच्चिदानंद ब्रह्माच्या उपासनेचा सुद्धा प्रेममूलक भक्ती मार्गातच समावेश केला पाहिजे. मात्र या मार्गात ध्यानासाठी असलेले ब्रह्मस्वरूप अव्यक्त आणि बुद्धिगम्य म्हणजे ज्ञानगम्य असल्यामुळे त्याला ज्ञान मार्ग म्हणतात, आणि उपास्य सगुण असले व्यक्त म्हणजे विशेषतः मनुष्यरूपी स्वीकारले तर त्याला भक्ती मार्ग म्हणतात. वरकरणी हे मार्ग दोन असले तरी समत्व बुद्धी प्राप्त करून परमेश्वराची प्राप्ती हेच दोन्हींचे गंतव्य आहे. हे दोन भिन्न जिने आहेत जे एकाच मजल्यावर पोहोचतात. एकाची पायरी ज्ञान आहे तर दुसऱ्याची श्रद्धा आणि प्रेम. दोन्हीही मार्गांमध्ये अनुभवात्मक ज्ञानाला अंतिमतः महत्व आहे. भक्ती आणि ज्ञान मार्गातील हे सामंजस्य स्पष्ट करून लेखकांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे की असं असताना ज्ञान मार्ग श्रेष्ठ की भक्ती मार्ग श्रेष्ठ हा वाद करण्यात काय हशील आहे. मात्र ज्ञान आणि कर्माप्रमाणे भक्ती कधीच निष्ठा होऊ शकत नाही ही बाबही ते स्पष्ट करतात. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा असे शब्द येतात, परंतु भक्तिनिष्ठा असा शब्द आढळत नाही. असे का, याचे स्पष्टीकरण देताना लेखक म्हणतात, ज्ञान झाल्यावर ज्ञानी मनुष्य नित्य ज्ञानातच रत राहतो. अशा व्यक्तीला गीतेमध्ये ज्ञाननिष्ठ म्हटले आहे. त्याचप्रमाणे कर्माने चित्तशुद्धी होऊन ज्ञान आणि शांती प्राप्त होते. यानंतर कर्मयोगी आमरण निष्काम कर्म करतो म्हणजे ज्ञानयुक्त निष्काम कर्म या अर्थी कर्म ही देखील निष्ठा होऊ शकते. परंतु भक्ती हे साधन असून भक्तीमध्ये उपास्य आणि उपासक या द्वैत भावाची अपेक्षा असते. भक्तीचे पर्यवसान ज्ञानात होते, त्यामुळे भक्ती हे साधन आहे, साध्य नाही. म्हणून भक्तीला निष्ठा म्हणता येत नाही, तर भक्ती हा मार्ग आहे. निष्ठा आणि मार्ग यांविषयी हे केलेले विवेचन अत्यंत उद्बोधक, या तीनही मार्गातील आणि अंतिम फळातील भेद दाखवणारे आणि अर्थातच लेखकाच्या चिकित्सक दृष्टीवर प्रकाश टाकणारे आहे. गीतेतील शब्दयोजना कशा रीतीने समजून घेतली पाहिजे याचा हा एक आदर्श वस्तुपाठच म्हटला पाहिजे. यानंतर भक्ती मार्गाचे विशेष म्हणजे प्रतीकोपासना याचा विचार केला आहे. भक्ती मार्गात परमेश्वराचे मनुष्याला इंद्रियगम्य असलेले सगुण व्यक्त रूप, याला वेदांतात ईश्वर असे म्हणतात असे सांगून या सगुण ईश्वराचे चिन्ह, गुण, अंश म्हणून उपासनेसाठी जी नामरूपात्मक वस्तू असते तिला प्रतीक असे म्हणतात, अशी प्रतीकाची व्याख्या केली आहे.
ही व्याख्या करून लेखक थांबत नाही, तर धात्वर्थाच्या आधारे प्रति अधिक इक अशी फोड करून, प्रति म्हणजे आपल्याकडे वळलेला, आणि म्हणून एखाद्या वस्तूची जी बाजू प्रथम आपल्याला गोचर होऊन त्यामुळे वस्तूचे ज्ञान होते, त्या भागाला प्रतीक म्हणतात, असे स्पष्टीकरण लोकमान्य देतात. आणि उदाहरण म्हणून महाभारतातील ब्राह्मण व्याध संवाद प्रस्तुत करतात, ज्यामध्ये व्याधाने ब्राह्मणाला माझे माता पिता हेच माझे दैवत आहे असे सांगितले आहे. याचाच अर्थ कोणतीही वस्तू प्रतीक होऊ शकते. गीता रहस्याच्या प्रारंभी अर्पण पत्रिकेत हा ग्रंथ जनतारूपी परमेश्वराला आम्ही अर्पण करतो असे टिळकांनी जनता हे जणू परमेश्वराचे प्रतीक मानून म्हटल्याचे दिसते. समर्पये ग्रंथम इमम श्रीशाय जनतात्मने. भक्ती मार्गातील हे महत्वाचे विशेष सांगून त्यानंतर 9व्या अध्यायातील भक्ती मार्गाची व्यवच्छेदक लक्षणे सांगणाऱ्या श्लोकाकडे लेखकाने लक्ष केंद्रित केले आहे. राजविद्या, राजगुह्य या शब्दांचे सर्वांनाच परिचित असणारे अर्थ येथे दिले आहेत. राजविद्या म्हणजे भक्ती मार्गच हे सिद्ध केले आहे. सर्व परिचित राजविद्या या शब्दाच्या अर्थाहून वेगळा आणि मनाला भावणारा राजविद्या या शब्दाचा अर्थ राजमार्ग म्हणजे सोपा जिना असा केला आहे. भक्ती मार्गाची प्रशंसा त्यातील विविध तत्वे सांगून झाल्यानंतर या मार्गातील धोक्याची जागाही सांगितली आहे, आणि ती म्हणजे प्रतीक कसे असावे याविषयीचा मतभेद आणि त्यातून निर्माण झालेली युद्धे ही होय. कोणते प्रतीक श्रेष्ठ यावरून समाजात धर्माच्या रूपाने निर्माण झालेले भेद हा भक्तीतला मोठा धोका आहे. भक्ती मार्गात उद्भवणाऱ्या या तंट्यांचा निकाल लागण्यास काही मार्ग आहे का, आणि असला असता तो कोणता हे सांगितल्याशिवाय भक्तीचा मार्ग बिंदूक होत नाही. टिळक म्हणतात, हिंदुस्थानाच्या सध्याच्या स्थितीत या प्रश्नाचे योग्य उत्तर देणे विशेष महत्वाचे आहे हे सांगायला नको. या प्रश्नाला गीतेमध्ये स्पष्ट उत्तर दिलं आहे असं सांगून अध्यात्मदृष्ट्या विचार केला तर प्रतीक म्हणजे एक साधन असून खरा सर्वव्यापी परमेश्वर प्रतीकात असत नाही. कोणतीही सगुण वस्तू ही अंततः मायाच असून खरा परमेश्वर जाणायचा असेल तर दृष्टी सगुणापलीकडे पोचवली पाहिजे. प्रतीक म्हणजे मन स्थिर करण्याचं पांगुळ गाड्यासारखं निव्वळ साधन आहे. प्रतीक कसं आणि कोणतं आहे यांनी नाही, तर प्रतीकाच्या ठिकाणी असणाऱ्या भावनेप्रमाणे भक्तीचं बळ ज्याला त्याला मिळत असतं. अविभक्तम विभक्तेषु ही गीताकारांची सात्विक ज्ञानदृष्टी आहे हे जाणले पाहिजे. भक्ती मार्गातलं हे तत्व जाणणारे धर्मगुरू आणि त्यांचे अनुयायी प्रथम कुठे जन्माला आले असा शोध करायचा झाल्यास भारतभूमीला अग्रस्थान दिलं पाहिजे असं लोकमान्य म्हणतात. अशा रीतीने भाव शुद्ध असेल तर शुद्ध परमेश्वर स्वरूपाचे श्रद्धेने आकलन होईल. अशा वेळी पुन्हा मूळ प्रश्न पाहता बुद्धीची आवश्यकता काय? परंतु श्रद्धा इत्यादी मनोधर्मांना देखील बुद्धीची मदत असावी लागते, कारण बुद्धीशिवाय नुसती श्रद्धा किंवा प्रेम एकांगी आणि म्हणून आंधळे होऊ शकते. श्रद्धा कोणावर ठेवावी, कोणावर ठेवू नये हे ठरवण्याची क्षमता बुद्धीचीच असते. या उलट श्रद्धे वाचून जर बुद्धी असेल तर ती शुष्क तर्कामुळे अगदीच एकांग होऊ शकते. श्रद्धा आणि ज्ञान यांची सांगड घालूनच मनुष्य मोक्षाच्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. परंतु येथेही बुद्धी आणि श्रद्धा हे दोन्ही प्रकृतीचे विकार असल्यामुळे जन्मतःच प्रकृतीप्रमाणे ते त्रिगुणात्मक असतात. प्रत्येकामध्ये जन्मतःच बुद्धी आणि मन सात्विक, राजस, तामस यांपैकी कसे असेल यावर त्या व्यक्तीची उन्नती अवलंबून असते. बुद्धी आणि मनाची सांगड घालण्याचा तसेच ही दोन्ही अंतरिंद्रिये त्रिगुणात्मक असल्यामुळे आध्यात्मिक उन्नतीवर होणारा त्याचा परिणाम ही लेखकाच्या विचाराची मौलिक देणगी इथे दिसते. लोकमान्यांनी याची सविस्तर चर्चा केली आहे. जसे बुद्धी स्वभावतःच राजस तामस असेल तर निर्णय चुकल्यामुळे श्रद्धा सात्विक म्हणजे शुद्ध असूनही फसगत होते, आणि श्रद्धा अशुद्ध असेल तर बुद्धी सात्विक असूनही उपयोग होत नाही. अर्थातच त्यातून लेखकानेच प्रश्न निर्माण केला आहे की अशी परिस्थिती असेल तर पूर्ण शुद्ध आणि सात्विक अवस्थेपर्यंत श्रद्धा आणि बुद्धी पोहोचू शकते की नाही.
या प्रश्नाचे उत्तर देताना कर्मविपाक या प्रकरणातील आत्मस्वातंत्र्य या मुद्द्याचा समावेश केला आहे. लेखक म्हणतात की म्हणूनच अर्जुनाला उपदेश करताना माझ्या ठिकाणी चित्त स्थिर कर असे 12व्या अध्यायात सांगितले आहे. परंतु चित्त स्थिर होणे कठीण वाटत असेल तर अभ्यास म्हणजे वारंवार प्रयत्न कर. अभ्यासही होत नसेल तर ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर आणि तेही होत नसेल तर कर्मफलाचा त्याग कर. असे अधिकाधिक सोपे अनुसरणीय असे 4 उपाय 12व्या अध्यायानुसार सांगितले आहेत. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. अर्थात या उपायांनी देखील तत्काळ आणि या जन्मात साफल्यापर्यंत पोहोचता आले नाही तरी दीर्घ काळानंतर परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होऊन मनुष्य मुक्त होतो. स्वतःला ईश्वरार्पण केले, निष्ठा वृद्धिंगत केली की परमेश्वरच त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान करून देतात आणि भगवत भक्ताला पूर्ण सिद्धी मिळते. भक्ती मार्गातले हे अंतिम फलित आणि ज्ञान मार्गाचे फलित एकच असल्यामुळे भक्ती मार्गाच्या विवेचनाच्या अखेर 12व्या अध्यायातील भक्ताचे वर्णन दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञाच्या वर्णनासारखेच केले आहे असे लोकमान्य म्हणतात. गीताकाराने ज्ञानमार्ग भक्ती मार्ग यांच्यात सामंजस्य दाखवले असूनही या दोन मार्गातील शब्दभेदांमुळे या सिद्धांतात परस्पर विरोध असून गीता असंबद्ध आहे अशा मताचे खंडन यानंतर लोकमान्यांनी केले आहे. वस्तुतः या दोन मार्गांमध्ये विरोध नसून अध्यात्म आणि भक्ती यांची एकवाक्यता लक्षात न आल्यामुळे या शंका निर्माण झाल्या आहेत असे लेखक म्हणतात. अव्यक्त परमात्म्यालाच भक्ती मार्गात व्यक्त परमेश्वराचे रूप आले आहे. ज्ञानात कर्माचा क्षय ज्ञानाने होतो असे सांगितले आहे, तर भक्ती मार्गात सगुण परमेश्वरच कर्म करायला बुद्धी देणारा, कर्म फल देणारा आणि कर्मक्षय करणारा आहे असे प्रतिपादन केले आहे. परंतु दोन्ही मार्गातील गंतव्य प्राप्त केल्यानंतर मिळणारे ज्ञानरूपी फलित कर्मक्षय हे समानच आहे. अध्यात्मशास्त्रात फलाशा त्याग किंवा ब्रह्मार्पण पूर्वक कर्म असे ज्याला म्हणतात त्यालाच भक्तीमध्ये कृष्णार्पण पूर्वक कर्म असे म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञानी पुरुषाने सामान्य जनांचा बुद्धिभेद न करता त्यांना सन्मार्गाला लावले पाहिजे. त्याचप्रमाणे श्रेष्ठ भक्तानेही भक्तांची श्रद्धा डळमळीत होऊ न देता त्यांचा उद्धार केला पाहिजे अशीच अपेक्षा आहे. अशा रीतीने अध्यात्म मार्गातील सर्व सिद्धांत भक्ती मार्गात आणि कर्म मार्गालाही तसेच लागू होतात हे टिळकांनी वर्णन केले आहे. भगवद्गीतेत कर्मत्यागापेक्षा कर्मयोगाला अधिक महत्व आहे हे 11व्या म्हणजे संन्यास आणि कर्मयोग या प्रकरणात सविस्तर स्पष्ट केले आहे. कर्मयोगाचे हे तत्व भक्ती मार्गातही तसेच लागू होते हा खुलासा करण्याची आवश्यकता लेखकाला वाटते. हे स्पष्ट करताना ते म्हणतात, भक्ती मार्गातील ब्रह्म म्हणजे भगवंत. स्वतः जगाचा व्यवहार भगवंत चालवतात. सज्जन रक्षणार्थ आणि दुष्टांचा निग्रह करण्यासाठी अवतार घेतात. भगवंत जर कार्यरत असतात तर भगवत भक्तांनीही लोकसंग्रह केला पाहिजे असा बिनतोड युक्तिवाद इथे केला आहे. हे करताना हनुमान, भीष्म यांची उदाहरणे दिली आहेत. तसेच तुकाराम गाथेतील ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्राची त्याची दासा आणि दासी हा अभंग उद्धृत केला आहे. प्रत्येकाने आपल्या अधिकाराप्रमाणे लोकसंग्रह करावा ही परमेश्वराचीच इच्छा आहे असेही ते नमूद करतात. ज्ञान आणि निष्काम कर्म यामध्ये जसा विरोध नाही त्याप्रमाणे भक्ती आणि कृष्णार्पण बुद्धीने केलेली कर्म यामध्येही विरोध नाही. यासाठी लोकमान्य दाखला देतात तो उरलो उपकारा पुरता या तुकारामांच्या अभंगाचा, तसेच सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे या दासबोधातील उद्धरणाचा. गीतेतही माझे स्मरण कर आणि युद्धाला तयार हो हा उपदेश अर्जुनाला केला आहे असं सांगून गीतेतील भक्तिमार्ग कर्मप्रधान असून केवळ फुलांनी किंवा वाचेनेच नाही तर स्वधर्मोक्त निष्काम कर्माने परमेश्वराचे पूजन होते हेच मुख्य तत्व अधोरेखित केले आहे.
इतकंच नाही तर कर्ममय भक्तीचे तत्व गीतेप्रमाणे इतर कुठेही प्रतिपादिलेले नाही. या गीतेतील मौलिक विचाराकडेही लेखकाने वाचकांचे लक्ष वेधले आहे. अखेरीस भक्ती मार्गातील सर्वसमावेशकत्व हा विशेष सांगितलेला आहे, जो गीतेच्या 9व्या अध्यायात स्पष्टपणे दिसून येतो. वेदाध्ययनाचा अधिकार नसलेल्या स्त्रिया वैशादी भक्ती मार्गाचा आश्रय करून परमसिद्धी पावतात, हाच तो सिद्धांत. यासाठी पुन्हा महाभारतातील ब्राह्मण व्याध किंवा तुलाधार जाजली या कथांचे दाखले दिले आहेत. महाराष्ट्रातील भागवत धर्माच्या इतिहासाचाही दाखला दिला आहे. कोणताही भेद न ठेवता उपनिषदातील ब्रह्मात्मक ज्ञान लोकांकरता सुलभ करून देण्याचे गीतेतील भक्ती मार्गाचे सामर्थ्य आणि समता लेखकाने अधोरेखित केलेली आहे. अनेक मार्गांच्या आणि प्रतीकोपासनांच्या भानगडीत पडून सामान्य जनांची मनं गोंधळून जाण्याची शक्यता असल्यामुळे अर्जुनाला तू एकट्या मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, असे भगवंतांनी दिलेले निश्चित अंतिम आश्वासन सांगून या प्रकरणाचा शेवट केला आहे. भक्तियोगाला साजेल अशा शब्दात प्रकरणाच्या अखेरच्या वाक्यात लोकमान्य म्हणतात, श्रीमद भगवद्गीता रूपी सुवर्ण पात्रातील भक्ती हा शेवटचा गोड घास होय. अशा रीतीने भक्ती मार्ग हा विषय मांडताना भक्ती या विषयाला साजेसे विवेचन लेखकांनी केलेले दिसते, ज्यामध्ये प्रश्नोत्तर रूपी पद्धतीने वाचकांच्या मनातील एक एक प्रश्न उपस्थित करून त्यांना तर्काधिष्ठित पण सहज समजतील अशी उत्तरे दिली आहेत. काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ स्पष्ट केले आहेत, जसे मार्ग, निष्ठा, प्रतीक. गीतेत सांगितलेल्या ज्ञान, कर्म आणि भक्ती या मार्गातील भेद आणि साम्य सांगून या मार्गातील भेद वरकरणी असून तीनही मार्गात सामंजस्य आहे हे विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले. श्रद्धामूलक ज्ञान, अव्यक्त उपासना आणि व्यक्तोपासना हे विषय स्पष्ट करताना नित्य जीवनातील दिलेली उदाहरणं चपखल आणि उद्बोधक आहेत. विशेष करून ज्ञान प्रक्रियेतील श्रद्धेचे महत्व अतिशय सुंदर पद्धतीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात अनेक ठिकाणी लोकमान्यांचे अध्यापन प्रेम आणि अध्यापन कौशल्य प्रतीत होते. सहज सोप्या उदाहरणातून कठीण विषयाचे आकलन रंजक पद्धतीने करून देता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. भगवंताशी एकरूप झाल्यानंतर किंवा ज्ञानमार्गात ब्रह्मज्ञानोत्तर कर्मसन्यास न करता लोकसंग्रहात निष्काम कर्म करणे हे कर्तव्य आहे, हा त्यांचा विचार गीतेतील अंतर्गत तसेच बाह्य पुरावे देऊन नेमकेपणाने संपूर्ण विवेचनात वारंवार ठसवलेला दिसतो. हा विचार अर्थातच लोकमान्यांच्या मताशी आणि त्यांच्या ग्रंथाच्या नावाशी म्हणजे श्रीमद भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोग शास्त्र यांच्याशी जुळणारा आहे. एका अर्थी भक्ती हे निष्काम कर्मयोगाचे साधन आहे, हेही त्यांनी या प्रकरणातून सिद्ध केले आहे. ज्ञानमय भक्तियुक्त अंतःकरणाने निष्काम कर्म करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे, हा विचार संपूर्ण प्रकरणात बिंबवलेला दिसतो. बुद्धी आणि मन हे प्रकृतीचे विकार असल्यामुळे त्यांचे त्रिगुणात्मक असणे, त्यामुळे बुद्धी शुद्ध आणि सात्विक होण्यासाठी करायला लागणारे प्रयत्न, हा विचार, तसेच ज्ञानाचे श्रद्धामूलकत्व इत्यादी विवेचन मौलिक आणि विचारप्रवण करणारे आहे. भक्ती परंपरेमध्ये भगवद्गीतेतील 12व्या आणि 9व्या अध्यायाप्रमाणेच विभूती योग आणि विश्वरूप दर्शन या अध्यायांचे देखील अनन्यसाधारण महत्व आहे. ईश्वराचे सर्वगामित्व आणि सर्व समावेशकत्व रसाळ शैलीत सांगणाऱ्या या अध्यायांचा निर्देशही भक्ती मार्ग या प्रकरणात केलेला दिसत नाही. गीता रहस्याच्या अंतिम भागातील गीतेच्या सटेप अनुवादामध्ये विभूती योग आणि विश्वरूप दर्शन हे अध्याय उपाख्यान रूप आहेत असे लोकमान्य म्हणतात. भक्तीतील तत्व आणि सिद्धांताचा उहापोह या दोन्ही अध्यायात नाही, म्हणून भक्ती मार्ग ह्या प्रकरणात या 2 अध्यायांविषयी विशेष भाष्य लोकमान्यांनी केलेले दिसत नाही. संपूर्ण विवेचनात दासबोधातील आणि विशेष करून तुकाराम गाथेतील उद्धरणं विखुरलेली दिसतात. याचे कारण इतरत्र लोकमान्यांनी दिले आहे. तुकाराम आणि रामदास या दोन्ही संत श्रेष्ठांनी भक्तियुक्त कर्मयोगाचा पुरस्कार केला. गीतेतील प्रतिपाद्य विषय प्रवृत्तीपर आहे असे लोकमान्याचे ठाम मत आहे, हे त्यांनी प्रस्तुत ग्रंथात ठिकठिकाणी सिद्धही करून दाखवले आहे.
रामदास आणि तुकाराम या संतश्रेष्ठांशी असलेल्या या विचारसाम्यामुळे गाथेतील आणि दासबोधातील उद्धरणे गीता रहस्यात अधिक प्रमाणात येतात हे स्वाभाविकच आहे. लोकमान्यांचे व्यक्तिमत्व आपण कर्मयोगी म्हणून ओळखतो. त्यांचे चरित्रही त्यांचे व्यक्तिमत्व निस्सीम कर्मयोगी असल्याचेच दाखवते. परंतु सिद्धांतानुसार कर्म, ज्ञान आणि भक्ती या तीनही मार्गांचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वात होता असे दिसून येते. जीवनातील अत्यंत कठीण प्रसंगी परमेश्वरावरील त्यांची दृढ श्रद्धा आणि विश्वास त्यांच्या शब्दातनं व्यक्त झाला आहे. न्यायाधीशांनी मंडालेची शिक्षा फरमावल्यावर टिळकांना बोलायची अनुमती मिळाली तेव्हा त्यांनी काढलेले उद्गार वरील गोष्टीचे निदर्शक आहेत. टिळक म्हणाले, ज्युरीचा निर्णय विरुद्ध असला तरी मी निरपराध असल्याबद्दल माझे मत कायम आहे. वस्तुमात्राच्या आणि भवितव्याचे नियंत्रण करणारी याहून निराळी उच्च सामर्थ्य आहे. मी मोकळा राहण्यापेक्षा माझ्या कार्याचा उत्कर्ष माझ्या क्लेशांनी व्हावा अशी कदाचित ईश्वराची इच्छा असेल. ते पुढे म्हणतात, देशोद्धाराच्या इतिहासात काही काही अशातल्या वेळा असतात की देह कष्टवल्याने व देहाला तीव्र दुःख सोसण्याचा प्रसंग आल्याने देशोन्नतीची कामे अधिक जलद होऊन येतात. आणि सांप्रतची वेळ अशा वेळांपैकी एक असल्याने मला दोषी ठरवण्याची बुद्धी परमेश्वराने ज्युरीला दिली. या उद्गारातून ज्ञानयुक्त भक्तिमय निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत भक्तिमय कर्मयोग आचरणाऱ्या महात्म्याच्या मुखातून सांगितला गेला आहे. नमो नमः.